महाराष्ट्राचं राजकारण आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रात असलेलं समाजकारण, त्यासोबतच अत्यंत महत्त्वाचं म्हणजे सहकार. आणि महाराष्ट्रात याची मुहूर्तमेढ ही खरोखरच आगळ्यावेगळ्या पद्धतीने रोवली असली तरी या सहकार क्षेत्रात अग्रेसर असलेल्या जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुका या आज पार पडल्या. आज मतदान प्रक्रिया पार झाली आणि या मतदान प्रक्रियेमध्ये मुद्दा चर्चेचा ठरतोय तो म्हणजे सुनेत्राताई पवार यांची जिल्ह्यातील झालेल्या राजकारणाबाबतची खंत. मंडळी नमस्कार, मी संतोष पिंगळे. महाराष्ट्राच्या राजकारणात अग्रेसर नाव असलेलं अजितदादा पवार आणि अजितदादा पवार यांच्या माध्यमातून बुलढाणा जिल्ह्यामध्ये डबघाईस आलेल्या अवसानात असलेल्या त्या बँकेच्या विकासाकरिता अजितदादांनी पुढाकार घेऊन तब्बल केलेली मदत ही मोलाची असली तरी आज जिल्हा पातळीच्या राजकारणामध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादी पक्षाला वगळण्याची खंत उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या राष्ट्रवादी पक्षाच्या सुनेत्राताई पवार यांनी बुलढाणा जिल्ह्यातील सहकार निवडणुकीमध्ये झालेला गोंधळ याबाबत आपली प्रतिक्रिया सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडली. आणि यावेळी या निवडणुकीमध्ये असलेली जी स्थानिक सहकारी नेत्यांनी जो दुजाभाव दाखवला त्याबद्दलची शोकांतिका वा खंत ही बरोबर आहे वा चुकीची आहे. कारण अजितदादांचं बुलढाणा जिल्ह्यावर विशेष प्रेम होतं. तसं पवार परिवाराचं बुलढाणा जिल्ह्याशी असलेलं जुनं नातं हे सर्वश्रुत असताना आणि पक्षाच्या दृष्टिकोनातूनच नव्हे तर स्थानिक संबंध पाळत असताना पवार फॅमिलीकडून घेण्यात आलेली दक्षता पाहता सध्याच्या राजकारणात वेगळे पडसाद उमटत असल्याचं पाहावयास मिळतं. आणि त्यांचा हा सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ आणि सहकार क्षेत्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने रिंगणात उतरवण्यात आलेल्या उमेदवारांना राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्राताई पवार यांच्या माध्यमातून केलेलं आव्हान. नमस्कार. बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो, महिला आणि भगिनींनो आणि मतदार बंधूंनो, बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँक ही सहकार क्षेत्राला बळकटी देणं, शेतकरी बांधवांना वेळेवर सुलभ पारदर्शक कर्जपुरवठा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं एक महत्त्वाची बँक आहे. या बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत आपल्या सर्वांच्या पाठिंब्यानं अजितदादा पवार शेतकरी परिवर्तन पॅनल पूर्ण ताकदीनं आणि निष्ठेनं उतरत आहे. आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली आणि विचारसरणीवर विश्वास ठेवून सहकार क्षेत्रात खऱ्या अर्थानं परिवर्तन घडवण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या हक्काचं रक्षण करण्यासाठी हे पॅनल कटिबद्ध आहे. ही बँक अवसायनात निघाल्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील काही मोठे नेते दादांकडे यायचे आणि बँकेला आर्थिक मदत करा म्हणून पाठपुरावा करायचे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि मी सुद्धा त्याची साक्षीदार आहे. कारण अनेक वेळा मी दादांसोबत असायची तेव्हा हा विषय मी ऐकत असायचे. आदरणीय दादांनी जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील ही सर्वोच्च संस्था पुन्हा ताकदीनं उभी राहावी, शेतकऱ्यांच्या या बँकेला नवसंजीवनी मिळावी यासाठी 300 कोटी रुपयांची आर्थिक मदत केली. सदर सोशल मीडियावर होत असलेला व्हायरल व्हिडिओ आणि त्यावरून जनसामान्यात असलेल्या चर्चेच्या माध्यमातून सदर बातमीवर प्रकाश टाकण्याचा मी प्रयत्न केला. सदर बातमी आवडली असेल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मला ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद.